हॅलो स्टुडंट्स, मी पूजा तुरकने मॅथ सोल्युशन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत 11चा नेक्स्ट चॅप्टर. ऍक्च्युली त्याचं नाव आहे डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. पण डिटर्मिनंट हे मॅट्रायसेस वरती डिपेंड आहे, मॅट्रिक्स वरती डिपेंड आहे. सो आज आपण स्टार्ट करणार आहोत मॅट्रायसेस. जर एक असेल तर मॅट्रिक्स म्हणणार आणि नंबर ऑफ असेल तर मॅट्रायसेस. सो चॅप्टरचं नाव आहे मॅट्रायसेस. ठीक आहे. सो याच्यामध्ये फर्स्ट बघणार आहोत आपण डेफिनेशन ऑफ अ मॅट्रिक्स. मॅट्रिक्स म्हणजे काय? ओके, अ rectangular arrangement of mn numbers, m into n numbers in m rows and n columns enclosed in square bracket or round bracket is called matrix. It's called matrix of order m by n. ओके, ही झाली मॅट्रिक्सची डेफिनेशन. तर काय सांगितलं मॅडम तुम्ही? आपल्याकडे दोन नंबर्स आहेत, एक m आहे आणि दुसरा n आहे, आणि दोघांचं घ्यायचं आहे मल्टिप्लिकेशन. मग दोघांचं मल्टिप्लिकेशन घेऊन जो काही नंबर तुम्हाला मिळेल, समजा 3 into 2 6, तर त्या सगळ्या एलिमेंट्सची आपल्याला काय घ्यायची आहे? अरेंजमेंट घ्यायची आहे. पण कशी? रेक्टँग्युलर शेपमध्ये. रेक्टँग्युलर म्हणजे आयताकृती. तर m आणि n दोन वेगवेगळे नंबर्स आहेत. दोघांचं मल्टिप्लिकेशन घेऊन जो काही नंबर फॉर्म होईल त्याची करायची आहे आपल्याला अरेंजमेंट. पण कशी? रेक्टँग्युलर. सो अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ mn नंबर्स, m into n नंबर्स in m rows and n columns. आपल्याला माहिती आहे रोज हे आडवे असतात आणि कॉलम्स हे उभे असतात. अशी अरेंजमेंट आहे की ज्याच्यामध्ये m हे काय डिनोट करतात? रोज, and n डिनोट्स कॉलम्स. ओके, एनक्लोज्ड इन स्क्वेअर ब्रॅकेट और राउंड ब्रॅकेट. तुम्ही कुठलाही तुम्हाला जो सुटेबल वाटेल, जो आवडेल तो ब्रॅकेट तुम्ही यूज करू शकता. इट्स कॉल्ड मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m बाय n. फर्स्ट पॉइंट, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. Order of matrix is denoted by like this, m into n. Okay, and is read as m by n. आपण म्हणतोय ना ऑफ ऑर्डर m by n. m denotes rows, n denotes column. आणि मग ऑर्डर कशी डिनोट करतात? m by n. लिहिताना मध्ये मल्टिप्लिकेशन किंवा क्रॉस म्हणू शकतो आपण, पण रीड करताना m by n आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. ओके, सेकंड पॉइंट, दी मॅट्रायसेस. नंबर ऑफ मॅट्रिक्स आहेत. सो मॅट्रायसेस, दी मॅट्रायसेस आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स A, B, C, etc. Okay, then third point, the elements in the matrix or matrices, the elements in the matrix are denoted by small letters. किंवा असं पण म्हणू शकतो आपण AIJ, BIJ, CIJ, etc. तुम्ही म्हणता स्मॉल लेटर ABC इथपर्यंत ठीक होतं. हे AIJ, BIJ, CIJ काय लिहिले तुम्ही? तर बघा, where AIJ is equal to, this is element in ith row and jth column. ओके, AIJ म्हणजे हा असा एलिमेंट आहे, तो कुठे लाईज आहे? तर हा जो फर्स्ट नंबर आहे I, हा म्हणजे असतो रो, आणि हा जो सेकंड आहे J, हा असतो कॉलम. मग AIJ हा काय आहे? इलेमेंट इन ith रो अँड jth कॉलम. ओके, बघा AIJ मध्ये हा जो I आहे हा काय डिनोट करतो? कुठला रो आहे. ओके, आणि हा J काय डिनोट करतो? कुठला कॉलम आहे. ठीक आहे. तर बघा आपण काय काय बघितले. सगळ्यात पहिले डेफिनेशन आपण घेत आहोत रेक्टँग्युलर अरेंजमेंट कुणाची? mn नंबरची इन m rows and n columns enclosed in this bracket or this bracket, and it is called matrix of order m by n. m by n म्हणजेच काय? m आणि n चं मल्टिप्लिकेशन आहे. मॅट्रायसेस किंवा मॅट्रिक्स कशाने डिनोट करतात? कॅपिटल लेटर्सने A, B, C, D, X, Y, Z, etc. आणि त्याच्यातले जे एलिमेंट्स असतात मॅट्रिक्स मधले ते डिनोट करतात स्मॉल लेटर्सने.
तुम्ही म्हणशाल एवढं सगळं सांगितलंय, तुम्ही म्हणताय की रेक्टँग्युलर अरेंजमेंट आहे, मग कुठे आहे नंबरची अरेंजमेंट? ठीक आहे, बघूया. एक्झाम्पल, ए इज इक्वल टू 1 2 3 -1 0 3 5 4 -2. ओके, बघा रोज किती आहेत आणि कॉलम्स किती आहेत ते बघूयात आपण. 1 2 3. सो दिस इज फर्स्ट रो, दिस इज सेकंड रो अँड दिस इज थर्ड रो. कॉलम्स किती आहेत? 1 2 3. सो C1 C2 C3. रोज 3 आहेत. ओके, 3 इंटू कॉलम्स किती आहेत? 3. दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं? 9. म्हणजे अरेंजमेंट मध्ये 9 एलिमेंट्स हवेत. बघा बरं, 3 + 3 + 3 आहेत का 9 एलिमेंट्स? ओके, सो ए इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3. हा मॅट्रिक्स आहे ज्याची ऑर्डर किती आहे? 3/3. इथपर्यंत क्लिअर? किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, इट इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे, म्हणून 3 म्हणू शकता तुम्ही. का? तर याचं रिझन पुढे गेल्यानंतर येते. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल घेऊयात. बी इज इक्वल टू 2 3 -1 4 5 9 0 0. ओके, बघा दिस इज आवर R1 रो फर्स्ट, दिस इज सेकंड रो, कॉलम फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. ओके, म्हणजे बघा याच्यामध्ये रोज किती आहेत? 2. मी तुम्हाला सांगितलंय की आपण जे लिहितो AIJ किंवा जी ऑर्डर लिहितो आपण मॅट्रिक्सची M/N, पहिला कोण असतो? रोचा नंबर. किती रोज आहेत इथे? 2. ओके, देन कॉलम्स 1 2 3 4. सो 4. सो B इज अ मॅट्रिक्स. B इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/4. ओके, आणि बघा 4 × 2 बरोबर 8 एलिमेंट आतमध्ये दिसत आहेत. 2 + 2 + 2 + 2. ओके, सो हा झाला मॅट्रिक्स. रेक्टँग्युलर अरेंजमेंट आहे की नाही बघा. किंवा अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर C इज इक्वल टू 1. याच्यात रो पण एकच आहे आणि कॉलम पण एकच आहे, म्हणजे याची ऑर्डर किती झाली? 1/1. इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे. सो C इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 1 असं पण म्हणू शकतो. ठीक आहे, जनरल कसं मॅट्रिक्स दाखवतात ते आपण बघूया. लेट A be a matrix of order M/N. आता हा कितीचा झाला? 2/4चा. हा झाला 3/3चा. हा झाला 1/1चा. तसा आपण बघत आहोत मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर M/N. ठीक आहे, सो बघा A इज इक्वल टू, इन जनरल लिहिते मी, A11 A12 A13 असं करत करत A1J आणि शेवटी आपल्याला भेटेल A1N. ओके, हा झाला फर्स्ट रो. बघा फर्स्ट रो मध्ये काय कॉमन आहे? हा पहिला जो नंबर आहे का 1 1, बघा शेवटपर्यंत दिसतोय, म्हणजे ही झाली आपली फर्स्ट रो. दिस इज R1. ठीक आहे, सेकंड रो आपण कन्सिडर करतोय, म्हणजे इथं काय येणार? A21 A22 A23 असं करत करत A2J. ओके, असं करत करत A2N. ठीक आहे, मग आता नंतर इथला एलिमेंट काय येणार? A31 A32 A33 असं करत करत A3J अँड हिअर A3N. असं करत करत A11 A21 A31 A41 असं करत करत आपण खाली एक एलिमेंट घेऊयात AM1. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो असं करत करत ही mth रो घेतली आपण. फर्स्ट नंबर बघा M. सेकंड एलिमेंट काय भेटणार? AM2. ठीक आहे, AM3 असं करत करत AMJ आणि शेवटचा एलिमेंट असेल आपला AMN. कसं काय? mth रो nth कॉलम, बघा n नंबर आहे शेवटी n. सो इथे पण AMN. बघा शेवटचा एलिमेंट बघा AMN. सो इट इज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर M/N. ओके, बघा तुम्ही म्हणता मला A11च का म्हटलंय? हा फर्स्ट रो मध्ये आहे आणि फर्स्ट कॉलम मध्ये आहे. दिस इज कॉलम फर्स्ट, सेकंड, थर्ड असं करत करत CJ, जे कॉलम डिनोट करतो ना, आणि हा आहे CN. तसा हा आहे R1, देन R2 R3 असं करत करत रो RM. ओके, सो A11 हे दोघं 1 1 का घेतले? फर्स्ट इलेमेंट रो डिनोट करतो आणि सेकंड कॉलम. तर बघा A11 म्हणजे हा इलेमेंट फर्स्ट रो मध्ये आणि फर्स्ट कॉलम मध्ये आहे. हा बघूयात A12 फर्स्ट रो मध्ये सेकंड कॉलम मध्ये. इकडचा बघूयात A2J, हा आहे सेकंड रो मध्ये आणि जेथ कॉलम मध्ये बघा J. ओके, देन दिस हा आहे mth रो मध्ये आणि सेकंड कॉलम मध्ये. सो इथे 2 लिहिलेला आहे बघा. आणि हा जो शेवटचा एलिमेंट आहे का AMN, हा काय आहे? mth रो
अँड nth कॉलम मध्ये आहे. सो इट इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m by n. ओके, हवं तर आपण इथे एखादा घेऊ शकतो बघा. हा AI1, AI2, AI3 असं करत करत AIJ आणि इथे भेटेल आपल्याला AIN. गरज नाही घेतला तर बघा, हा फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, आयथ रो अँड देन mth रो. ओके, हे कशासाठी घेतलं मॅडम तुम्ही, तर मला हे पुन्हा सांगायचं होतं, एकदा सांगून झालंय. AIJ म्हणजे काय आहे? AIJ इज इलेमेंट इन ith रो अँड jth कॉलम. ओके, आता इथे m आणि n डिफरंट असू शकतात, सारखे नाही. नेक्स्ट, टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. मॅट्रिक्स म्हणजे काय बघितलं, त्याची अरेंजमेंट कशी असते. मॅट्रिक्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स अँड इलेमेंट इन द मॅट्रिक्स आर डिनोटेड बाय द स्मॉल लेटर्स. त्याची ऑर्डर कशी असते, m by n, where m denotes rows and n denotes columns. ठीक आहे. नाउ टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. नंबर फर्स्ट, रो मॅट्रिक्स. काय आहे? अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन, नावातच आहे बघा, ओनली वन रो इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्स मध्ये फक्त आणि फक्त एकच रो असेल, ओनली वन रो, त्याला म्हणणार आपण रो मॅट्रिक्स. ओके, आणि याची ऑर्डर कशी असते या मॅट्रिक्सची? इट इज ऑफ ऑर्डर 1 by n, where n greater equal 1. पहिला नंबर काय रिप्रेझेंट करतो? रो, आणि दुसरा नंबर कॉलम. पण आपण म्हणतोय की आपल्याकडे एकच रो आहे, म्हणजे इथं 1 फिक्स असणार आहे तुमचा. केव्हा पण, जेव्हा तुमचा मॅट्रिक्स कसा असेल, रो मॅट्रिक्स. सो 1 by n, आणि n ची व्हॅल्यू तुम्ही 1 आणि 1 पेक्षा ग्रेटर घेऊ शकता, वेअर n डिनोट्स कॉलम. ओके, सो ज्या मॅट्रिक्स मध्ये फक्त आणि फक्त एकच इलेमेंट असणार, त्याला काय म्हणणार? रो मॅट्रिक्स. एक्झाम्पल बघूयात. A इज इक्वल टू, बघा रो किती आहे? एकच, R1. कॉलम्स बघूयात, C1, C2, C3, C4, C5. कॉलम्स किती येऊ द्या. सो याची ऑर्डर काय आहे ना? 1 by 5. ठीक आहे. सेकंड घेऊयात, B इज इक्वल टू, एकच रो आहे याच्यामध्ये आणि एकच कॉलम आहे, सो याची ऑर्डर काय ना? 1 by 1. ठीक आहे. सो रो मॅट्रिक्स इज अ क्लिअर. नाउ सेकंड, कॉलम मॅट्रिक्स. नावातच आहे बघा, कॉलम मॅट्रिक्स. म्हणजेच काय? अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन. काय ओनली वन? ओनली वन कॉलम. ज्या मॅट्रिक्स मध्ये फक्त आणि फक्त एकच कॉलम असेल, हॅव्हिंग ओनली वन कॉलम, इज कॉल्ड कॉलम मॅट्रिक्स. अँड ऑर्डर कशी असेल याची? m by 1, where m denotes number of rows and this number is our column. कारण कॉलम किती आहे आपल्याकडे? एकच, where m greater equal 1. मग रोज किती पण असू शकतं, एक किंवा एकापेक्षा जास्त. ठीक आहे. एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर C इज इक्वल टू, कॉलम किती आहे? एकच, आणि रोज बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. सो याची ऑर्डर काय येणार? 4 by 1. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल घेऊयात. D इज इक्वल टू, बघा कॉलम किती आहे? एकच. ओके, आणि रोज फर्स्ट, सेकंड, थर्ड. सो 3 by 1. सो कॉलम मॅट्रिक्स म्हणजे काय? अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन कॉलम. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड वन, नल मैट्रिक्स या फिर जीरो मैट्रिक्स ऐसे भी बोलते हैं. नल और झिरो मॅट्रिक्स नावातच आहे बघा. झिरो मॅट्रिक्स म्हणजे काय असते? सगळे एलिमेंट्स झिरो. अ मॅट्रिक्स हॅव्हिंग matrix in which all elements are zero is called null or zero matrix. सगळे एलिमेंट्स कसे हवेत? झिरो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल A इज इक्वल टू, ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल घेऊयात. B 0. ओके, याची ऑर्डर काय येणार? 2 रोज आणि 2 कॉलम. सो 2 by 2. याची ऑर्डर 1 by 1 आणि याची ऑर्डर 1 by 3. ओके, मग झिरो मॅट्रिक्सचं नोटेशन काय असतं? ठीक आहे. नल मॅट्रिक्स और झिरो मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय O. सगळे झिरो असतात ना, दॅट्स वाय O. ओके. नेक्स्ट वन, फोर्थ वन, स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स, अ मॅट्रिक्स in which
in which number of rows is equal to number of columns. बघा स्क्वेअरची काय स्पेशालिटी आहे, सगळ्या साइड्स कशा असतात सेम. मग इथे पण तेच पाहिजे. मॅट्रिक्सचा स्क्वेअर मॅट्रिक्स केव्हा म्हणणार, इफ number of rows is equal to number of columns, then the matrix is a square matrix. Example, A is equal to matrix of order 1 by 1. एकच रो आहे, एकच कॉलम आहे. ठीक आहे. B 3 rows 3 columns, so it is of order 3 by 3. बघा रोज आणि कॉलम्स सेम आहेत. 2 rows 2 columns, so it is of order 2 by 2. So number of rows is equal to number of columns, then the matrix is a square matrix. Okay, note, a matrix of order n by n means, अब देख सकते हो rows and columns दोनों सेम दिखाई दे रहे हैं, n by n. A matrix of order n by n is also called square matrix. Square matrix of order n. जर दिलेला मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स असेल म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स सेम असतील तर n बाय n ऐवजी आपण डिरेक्टली त्याची ऑर्डर n पण लिहू शकतो. सेकंड रिमार्क आहे रो अँड कॉलम मॅट्रिक्सच्या संदर्भात. सपोज लेट A इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 1 बाय 1. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये एकच रो आहे, सो इट इज अ रो मॅट्रिक्स, आणि एकच कॉलम आहे, सो इट इज अ कॉलम मॅट्रिक्स. दॅट्स वाय दिस मॅट्रिक्स A is रो as well as column मॅट्रिक्स. ठीक आहे. सो हा रो मॅट्रिक्स पण आहे आणि कॉलम मॅट्रिक्स पण आहे. लेट A is a matrix of order n by n. तुम्ही असं पण लिहू शकता किंवा यातले एलिमेंट्स आपण कसे डिनोट करतो, Aij स्क्वेअर, आणि इथे मी लिहू शकते n by n. मॅट्रिक्स तुम्ही असंही लिहू शकता, असंही लिहू शकता. ठीक आहे. सो A is a matrix of order n by n म्हणजे कसा लिहिणार आपण तो, A11 इन जनरल लिहिते मी, A12 असं करत करत A1n. ठीक आहे. देन A21 A22 असं करत करत A2n, आणि आपण लास्टचा एलिमेंट घेऊयात म्हणजे AN1 AN2 असं करत करत ANN. सो दिस इज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n by n. तुम्ही बघू शकता शेवटचा एलिमेंट बघा n by n. तुम्हाला इथे सांगायचं काय आहे, तर हे जे एलिमेंट्स आहेत ना, बस एवढेच. A11 A22 A33 A44, A11 A22 A33 असं करत करत ANN. हे जे एलिमेंट्स आहेत ना, ह्या एलिमेंट्सला म्हणतात डायगोनल एलिमेंट्स. विसरायचं नाही. हे जे एलिमेंट्स आहेत हे सगळे कोण आहेत, डायगोनल एलिमेंट्स. आणि वरती जे एलिमेंट्स आहे मग ते कोण, एलिमेंट्स अबो दी डायगोनल, आणि जे खाली आहेत ते एलिमेंट्स बिलो दी डायगोनल. ठीक आहे. इफ A इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n by n, जर तुमचा मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तरच हे पॉसिबल आहे. ओके. So A11, A22, A33 up to so on ANN are diagonal elements of a square matrix A. So next, आता जो रिमार्क बघितला आपण डायगोनल्सचा त्याच्यावरती डिपेंड आहे. नेक्स्ट मॅट्रिक्स इज डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स, अ मॅट्रिक्स in which every non-diagonal element is 0. आणि त्या मॅट्रिक्सला म्हणतात डायगोनल मॅट्रिक्स. काय म्हटलंय मी, एव्हरी नॉन डायगोनल. डायगोनल एलिमेंट्स कुठले असतात कळालं, आणि नॉन डायगोनल म्हणजे काय, ते एलिमेंट सोडून बाकीचे, आणि ते सगळे एलिमेंट्स कसे हवेत आपल्याला, 0. देन द मॅट्रिक्स इज डायगोनल मॅट्रिक्स. म्हणजे कसं असेल नेमकं, एक्झाम्पल घेऊया. A इज इक्वल टू 1 2 3 0 0 0. It is square matrix of order 3 by 3 and it is diagonal also. हे डायगोनलचे एलिमेंट सोडून बाकीचे वरचे आणि बिलो खालचे सगळे एलिमेंट्स कसे आहेत, 0. सो इट इज अ डायगोनल मॅट्रिक्स. सेकंड एक्झाम्पल B, इट इज ऑल्सो डायगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे. बघा डायगोनलच्या वरती आणि डायगोनलच्या खाली एलिमेंट्स कसे आहेत, 0. सो डायगोनल मॅट्रिक्स मीन्स एव्हरी नॉन डायगोनल एलिमेंट इज 0.
ठीक आहे. हा जो ए मॅट्रिक्स आहे, हा ए मॅट्रिक्स तुम्ही कसा लिहू शकता? डायगोनल ऑफ 1 2 3. म्हणजे जर असं लिहिलेलं असेल कधी क्वेश्चन मध्ये डायगोनल आणि 3 इलिमेंट दिलेले आहे, याचा अर्थ तो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर आहे 3x3 अँड विच इज अ डायगोनल मॅट्रिक्स, ज्याच्यामध्ये अबो डायगोनल आणि बिलो डायगोनल इलिमेंट सगळे कसे असणार आहे? 0 असणार आहे. रिमार्क म्हणा किंवा तुम्ही याला नोट पण म्हणू शकता. ओके, ए मॅट्रिक्स कॅन बी रिटन लाईक दिस, डायगोनल ऑफ 1 2 3. याचा अर्थ ए हा कुठला मॅट्रिक्स आहे? डायगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे. देन नेक्स्ट स्केलर मॅट्रिक्स. हे सगळे एकमेकांशी रिलेटेड आहेत. Scalar matrix, a matrix in which all diagonal elements are same. डायगोनल मॅट्रिक्स होण्यासाठी पहिले तो कोण हवा? स्क्वेअर मॅट्रिक्स हवा. म्हणजे इथे सुद्धा स्क्वेअर मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणून तिथे नाही म्हटलं तरी चालेल, तुम्हाला कळालेलं आहे. A square matrix in which all diagonal elements are same. डायगोनल इलेमेंट सेम हवेत, तर त्या मॅट्रिक्सला आपण म्हणणार स्केलर मॅट्रिक्स. याचा अर्थ तो स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे आणि डायगोनल वर्ड इथे दिसतोय म्हणजे तो मॅट्रिक्स डायगोनल पण हवा. ओके, देअरफॉर एक्झाम्पल घेऊयात. ए इज इक्वल टू इट इज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3. सो सगळ्यात पहिले बघा, हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. दुसरी गोष्ट, हा डायगोनल मॅट्रिक्स आहे. अबो डायगोनल आणि बिलो डायगोनल चेक करा, सगळे इलेमेंट 0 आहे. तिसरी गोष्ट, सगळे इलेमेंट सेम दिसत आहेत. 4 4 4 किंवा असं असू शकतो 5 5 5 10 10 10 1 1 1. ओके, सो सगळे डायगोनल इलेमेंट जर सेम असतील देन द मॅट्रिक्स इज अ स्केलर मॅट्रिक्स. ओके, देन नेक्स्ट 7th नंबर, युनिट और आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स कुठला एक वर्ड यूज करू शकता तुम्ही? युनिट म्हणजे 1 आणि आयडेंटिटी म्हणजे सुद्धा 1. सो युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय? अ मॅट्रिक्स, किंवा इथं म्हणते मी अ डायगोनल मॅट्रिक्स. ओके, अ मॅट्रिक्स in which all diagonal elements are 1. सगळ्या डायगोनल इलेमेंट्सची व्हॅल्यू काय घ्यायची? 1 घ्यायची. देन द मॅट्रिक्स इज सेड टू बी युनिट ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊयात. बी इज इक्वल टू 1 1 and 0 0. बघा, डायगोनल इलेमेंट्स 1 1 घेतले. अजून घेऊयात. इट इज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2 and it is matrix of order 3x3. याला तुम्ही असं पण म्हणू शकता I2. Identity matrix of order 2. This is I3. Identity matrix of order 3. So in general, identity matrix of order n by n is denoted by, कसं डिनोट करणार? IN. ओके, सो दिस इज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 and आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. तर एक लक्षात ठेवायचंय, आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स म्हणजे हा अगोदर डायगोनल मॅट्रिक्स असतो, स्केलर मॅट्रिक्स पण असतो. कारण बघा ना, सगळे नंबर सेम आहे आणि स्केलरची तीच खासियत आहे, सगळे नंबर्स डायगोनल इलेमेंट सगळे कसे हवेत? सेम. सो युनिट मॅट्रिक्स इज अ स्केलर मॅट्रिक्स ऑल्सो. ओके, रिमार्क घेऊ शकतो. एव्हरी आयडेंटिटी मॅट्रिक्स is scalar matrix. Every identity matrix is scalar matrix, but every scalar matrix need not be आयडेंटिटी मॅट्रिक्स. प्रत्येक आयडेंटिटी मॅट्रिक्स हा स्केलर मॅट्रिक्स असतो. पहिलं स्टेटमेंट बघा, एव्हरी आयडेंटिटी मॅट्रिक्स इज अ स्केलर मॅट्रिक्स. प्रत्येक आयडेंटिटी मॅट्रिक्स हा स्केलर असतो, बट एव्हरी स्केलर मॅट्रिक्स नीड नॉट बी आयडेंटिटी मॅट्रिक्स. कसं बरं? बघा, तर हा जर मॅट्रिक्स घेतला तर हा सगळ्यात पहिले आयडेंटिटी आहे. स्केलर दिसतोय का? बघा बरं, हो स्केलर पण आहे, कारण प्रत्येक डायगोनल इलेमेंट 1 1 दिसतोय. पण मगाशी घेतल्याप्रमाणे मी इथे एक्झाम्पल घेते.
समजा मी इथे 5 आणि 5 घेतला, मला सांगा हा स्केलर मॅट्रिक्स होतोय कारण डायगोनल एलिमेंट सेम आहे, पण हा आयडेंटिटी मॅट्रिक्स होतोय का? नाही. दॅट्स वाय एव्हरी आयडेंटिटी मॅट्रिक्स इज अ स्केलर मॅट्रिक्स, बट एव्हरी स्केलर मॅट्रिक्स नीड नॉट बी आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे. नाव नेक्स्ट वन, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ओके, नावातच आहे. अप्पर म्हणजे वरती, ट्रायंगुलर शेप मध्ये काय पाहिजे आपल्याला? मॅट्रिक्स. म्हणजे वरती ट्रायंगल तयार झाला पाहिजे. मग काय आहे? अ मॅट्रिक्स इन विच एव्हरी इलेमेंट बिलो दी डायगोनल, every element below the diagonal is 0. डायगोनल कुठला असतो माहिती आहे? असा. आणि त्याच्या खालचा प्रत्येक एलिमेंट हा काय हवा? 0 हवा. देन द मॅट्रिक्स इज अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. कसं बरं? फॉर एक्झाम्पल A इज इक्वल टू 0 आहे हा. हा आपला कोण आहे? डायगोनल. बघा वरती ट्रायंगल फॉर्म होतोय, तुमच्या खाली पण होतोय, पण एक लक्षात ठेवायचं, ट्रायंगल जरी दोन्हीकडे फॉर्म होत असला तर डायगोनलच्या बिलोचे एलिमेंट्स कसे हवेत? ऑल एलिमेंट्स आर 0. देन द ट्रायंगल इज अप्पर ट्रायंगुलर. मग त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन त्याच्याशीच रिलेटेड, म्हणजे कुठली? लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. आता जर अप्पर ट्रायंगुलर तुम्हाला कळालेले असेल तर तुम्ही लोअर ट्रायंगुलर सांगणार. काय? A matrix in which every element, yes, above the diagonal, every element above the diagonal, कसा हवा पण तो एलिमेंट? is 0. Then the matrix is lower triangular, means खाली आपल्याला ट्रायंगल फॉर्म करायचा. सो एक्झाम्पल B is equal to, बघा इट इज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3, इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. आणि आता तुम्ही बघू शकता डायगोनलच्या अबो सगळे एलिमेंट 0 आहेत. म्हणजे बघा इथे काय फॉर्म झालेला आहे? ट्रायंगल. ट्रायंगल वरती पण होतो, नाही असं नाही, पण वरती सगळे एलिमेंट्स कसे हवेत आपल्याला? 0. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मीन्स ऑल एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर 0, आणि लोअर मध्ये ऑल एलिमेंट्स अबो द डायगोनल आर 0. सो दिस इज अप्पर ट्रायंगुलर, दिस इज लोअर ट्रायंगुलर. देन नेक्स्ट, ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ट्रायंगुलर मॅट्रिक्स केव्हा ट्रायंगुलर म्हणणार मॅट्रिक्सला? अ मॅट्रिक्स विच इज आयदर अप्पर ट्रायंगुलर और लोअर ट्रायंगुलर इज कॉल्ड ट्रायंगुलर मॅट्रिक्स. एकतर तो अप्पर ट्रायंगुलर हवा किंवा लोअर ट्रायंगुलर हवा. देन द मॅट्रिक्स इज सेड टू बी ट्रायंगुलर मॅट्रिक्स. नेक्स्ट इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. Symmetric matrix, a matrix in which a matrix A of order n by n, so it is a square matrix. इथे n by n दिसलं की समजून घ्यायचं हा मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. A matrix A of order n by n, that is a square matrix, is said to be symmetric. Is said to be symmetric. केव्हा? ही कंडिशन महत्वाची. इफ Aij is equal to Aj for all I and J. ही कंडिशन होल्ड झाली पाहिजे. म्हणजे काय हो मॅडम? आय काय डिनोट करतो? रो, आणि जे काय डिनोट करतो? कॉलम. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं A12 इज इक्वल टू A21 आलं पाहिजे, A31 इज इक्वल टू A13 आलं पाहिजे. बघा A31 A13, A23 इज इक्वल टू A32 आलं पाहिजे. जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, ओके, तर समजायचं की तो मॅट्रिक्स कुठला आहे? सिमेट्रिक सारखा. ओके, ठीक आहे. एक्झाम्पल बघूयात. A इज इक्वल टू अ हायटेड गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोइंग फॉर कॉलेज. हा मॅट्रिक्स लक्षात कसा ठेवायचा? तर बघा इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3. इथपर्यंत तर क्लिअर की हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ओके, तर हा सिमेट्रिक आहे की नाही? बघा हा जो एलिमेंट आहे हा कोण आहे? A12. काय आहे तो? H. आणि हा जो एलिमेंट आहे हा कोण आहे? A21 इन सेकंड रो फर्स्ट रो. ठीक आहे. आता याच्याबद्दल बोलूयात. हा G म्हणजे कोण आहे? A31 G.
आणि इथे पण जी आहे. हा कोण आहे? A13. दोन्ही ठिकाणी जी आहे बघा, दोन्ही नंबर सारखे आहेत. देन दिस F अँड दिस F. हा म्हणजे कोण आहे? A32 आणि हा कोण आहे? A23 आणि विच इज इक्वल टू काय आहे? F. बघा हे एलिमेंट सारखे आहेत, हे दोन्ही एलिमेंट्स, हे दोन्ही एलिमेंट्स आणि हे दोन्ही एलिमेंट्स. जेव्हा या नंबर मध्ये इंटरचेंज होतो ना, तरी पण व्हॅल्यू मध्ये इंटरचेंज होता कामा नये. देन द मॅट्रिक्स इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. याच्याशी रिलेटेड दुसरी आहे 12th वन, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स काय? A matrix A of order n by n, that is it is a square matrix, is said to be skew symmetric matrix if condition लिहिते मी Aij is equal to Aj. ह्याच्यामध्ये काय फरक आहे मग? इथे काय असणार आहे? मायनस साइन. नंबर सारखाच, फक्त साइन वेगळं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे जी आहे, इथे पण जीच असणार आहे, पण मायनस साइन म्हणजे तिथे कोण असेल? मायनस जी. फॉर ऑल I and J. बस ही कंडिशन होल्ड झाली तर मॅट्रिक्स कुठला असणार आहे? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. Aij इज इक्वल टू मायनस Aj. म्हणजे असं बघा, इथे मायनस साइन, इथे मायनस साइन आणि इथे मायनस साइन. देन द मॅट्रिक्स इज स्क्यू सिमेट्रिक. ओके, एक्झाम्पल बघूयात. A इज इक्वल टू 0 5, इथे घेऊयात मायनस 5 आणि 0. बघा, सो बघा हा एलिमेंट म्हणजे कोण आहे? A21 आणि हा कोण आहे? A12. नंबर सारखाच आहे, चेंज कसला आहे? फक्त साइनचा. सो इट इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. नेक्स्ट वन, डिटर्मिनंट. जो आपल्याला चॅप्टर्स बघायचा आहे टोटल, तो ऍक्च्युली काय आहे? डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. डिटर्मिनंट हा कुणाचा काढतात? मॅट्रिक्सचा. नुसता मॅट्रिक्सचा नव्हे तर त्याला सुद्धा कंडिशन आहे. डिटर्मिनंट ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स ओनली एक्झिस्ट. तर तुमच्या ऑर्डर 2/3 आहे मॅट्रिक्सची, डिटर्मिनंट काढता येणार नाही. डिटर्मिनंट काढण्यासाठी तो मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्सच असावा, म्हणजेच ज्याची ऑर्डर n/n, 2/2, 3/3, 4/4, 5/5 अशी आहे. तुम्हाला 3/3च्या पुढे नाही. सो डिटर्मिनंट ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स ओनली एक्झिस्ट. दुसरा कुठलाही 1/2, 3/2 वगैरे असे मॅट्रिक्स चालणार नाही. डिटर्मिनंट काढायला, पण ऍक्च्युली काढायचा कसा? ओके, दी म्हणजे नेमकं काय आहे बरं हे? दी रिप्रेझेंटेशन. चार नंबर्स घेतलेत मी, ABCD इन व्हर्टिकल बार्स, यांना बार्स म्हणतात. हे जे रिप्रेझेंटेशन आहे इज कॉल्ड डिटर्मिनंट ऑफ इलेमेंट्स. कोणते कोणते एलिमेंट्स आहेत? ABCD. डिटर्मिनंट ऑफ एलिमेंट्स ABCD ऑफ ऑर्डर 2/2. ऑर्डर 2/2 का? रो 2 आहेत आणि कॉलम पण 2 आहे. एकच लक्षात ठेवायचं, डिटर्मिनंट काढण्यासाठी तो मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स हवा. इथपर्यंत क्लिअर? हे झालं डिटर्मिनंटचं नोटेशन. व्हर्टिकल बार मध्ये ABCD आपण लिहिलेत. हे जे ABCD आहेत हे काय आहेत? डिटर्मिनंटचे एलिमेंट्स आहेत, हे सांगण्याची गरज नाही. मग आता इथे बघा, हा आहे C1 कॉलम 1, हा 2, दिस इज R1 आणि दिस इज R2. इथपर्यंत क्लिअर? ओके. पण ऍक्च्युली याची व्हॅल्यू कशी काढतात? दी व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ABCD इज इक्वल टू ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. पहिले ह्या दोघांचं काय भेटणार? AD, मिडल साइन इज मायनस, आणि मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन BC. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2. 3/3 पण आहे, पण तो आपण पुढे बघणार आहे, त्याची गरज नाही आता आपल्याला. सो हा जो डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू आहे AD मायनस BC. ओके. आणि डिटर्मिनंटचं जे नोटेशन आहे ते कसं असतं बरं मॅडम? 2 प्रकारे दाखवतात. समजा मॅट्रिक्सचं नाव जर A असेल तर डिटर्मिनंट असा पण दाखवतात, व्हर्टिकल बार्स मध्ये A, किंवा असा पण DET ऑफ A मीन्स डिटर्मिनंट. ओके. याच्याशी रिलेटेड पुढची डेफिनेशन, सिंग्युलर मॅट्रिक्स. डिटर्मिनंट काढण्यासाठी मॅट्रिक्स कसा हवा? स्क्वेअर मॅट्रिक्स. ओके. त्याला सिंग्युलर केव्हा म्हणणार? इफ डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 0. जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली, सॉल्व्ह केला 2/2 तुम्ही,
फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू 1 0 0 1. ओके, याचा डिटर्मिनंट काढूया. म्हणजे काय येणार, सिम्बॉल मध्ये लिहिला 1 इंटू 1. ओके, इथे 0 घेऊया. ठीक आहे, 1 इंटू 0 0 minus 0 into 0 0, so which is equal to 0. So A is a singular matrix. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली पाहिजे, 0. ओके, त्याच्यामध्ये सेकंड आहे नॉन सिंग्युलर. नॉन सिंग्युलर, सिंग्युलरला जर व्हॅल्यू 0 येते तर नॉन सिंग्युलरला काय यायला हवी. लॉजिक आहे, डिटर्मिनंट ऑफ A is not equal to 0. If determinant value is 0, then the matrix is singular, and if determinant is not equal to 0, then the matrix is non-singular. ठीक है? And now last one, transpose of a matrix. Matrix चा काय घ्यायचं आपल्याला, ट्रान्सपोज. काय आहे, the matrix obtained by interchanging rows and columns is called transpose. Is called transpose of a given matrix. ओके, समजा ओरिजिनल मॅट्रिक्स तुमचा ए आहे, तर ए ट्रान्सपोज मध्ये काय करतो आपण, इंटरचेंज करतो. कोण, रोज आणि कॉलम्स. मॅट्रिक्स ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स इज कॉल्ड ट्रान्सपोज ऑफ अ गिव्हन मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्स त्याला काय म्हणतात, ट्रान्सपोज. याचं नोटेशन कसं आहे, नोटेशन समजा ए हा जर गिव्हन मॅट्रिक्स असेल तर त्याचा ट्रान्सपोज एक तर डोक्यावरती टी लिहितात और ए डॅश असं देखील लिहितात. ठीक आहे, काय आहे बरं ऍक्च्युली बघा, ए इज इक्वल टू A is a matrix of order 3 by 3. ठीक आहे, याचा काढूयात ट्रान्सपोज. सो A ट्रान्सपोज which is equal to first row becomes first column, second row becomes second column, third row becomes third column. बघा इंटरचेंज केलं. सो आपल्याला A चा काय मिळाला, ट्रान्सपोज बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स. ठीक आहे, याच्याशी रिलेटेड रिमार्क सांगते. रिमार्क फर्स्ट, इफ A is symmetric, जर A matrix, if A is a symmetric matrix, then A transpose is equal to A. जर मॅट्रिक्स सिमेट्रिक असेल तर तो आणि त्याचा ट्रान्सपोज दोघं कशा असतात, इक्वल. अँड सेकंड, इफ A is skew symmetric matrix, then सेम आहे, A ट्रान्सपोज इज इक्वल टू A. फक्त याच्यामध्ये चेंज काय असणार आहे, मायनस साइन असणार आहे. हे छोटे छोटे रिमार्क कशासाठी, तर हे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला गरजेचे आहेत. इफ द मॅट्रिक्स इज सिमेट्रिक देन A is equal to A transpose, and if the matrix is skew symmetric then A is equal to minus A transpose. ओके, सो आज आपण बघितलंय बेसिक जे आहे मॅट्रिक्सचं, ते म्हणजेच डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स, त्याचं नोटेशन काय आहे, कुठल्या लेटरनी ते डिनोट करतात, अँड देन टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. ओके, फर्स्ट कुठलं बघितलं, फर्स्ट इज अ रो, देन column, after that 0 or null. Okay, then square, then identity, diagonal, then scalar. Okay, upper triangular, lower triangular, symmetric, skew symmetric, then determinant of a matrix. Okay, after that singular or non-singular, and last one is a ट्रान्सपोज. कुठला बाकी, सो एवढे सगळे मॅट्रिक्स आपण बघितले. रो मॅट्रिक्स, अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन रो, मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन कॉलम, अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ऑल एलिमेंट्स 0, स्क्वेअर मॅट्रिक्स नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स, डायगोनल मीन्स all elements above the diagonal and below the diagonal are 0, and it is square matrix also. Okay,
square matrix, all matrix are square from this point. Okay, then scalar matrix means which is a diagonal matrix and all diagonal elements are equal, 1 1 1 2 2 2 3 3 3. Okay, then identity matrix, all diagonal elements are 1 1 1 1, identity matrix of order 3. ठीक है, then upper triangular means all elements below the diagonal are 0, lower triangular all elements above the diagonal are 0. Symmetric means Aij is equal to Aj. Skew symmetric means Aij is equal to minus Aj. Then determinant कैसे फाइंड आउट करते हैं? डिटरमिनेंट फाइंड आउट करने के लिए वो मैट्रिक्स स्क्वायर मैट्रिक्स होना चाहिए, मस्ट है. ठीक है, देन सिंगुलर मीन्स डिटरमिनेंट की वैल्यू 0 एंड नॉन सिंगुलर मीन्स डिटरमिनेंट की वैल्यू नॉट इक्वल टू 0. एंड देन लास्ट वन इज अ ट्रांसपोज. ट्रांसपोज ऑफ अ गिवन मॅट्रिक्स कॅन बी ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स. ठीक आहे, सो जे बेसिक आहे ते आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट एक्सरसाइज बघणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.